तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एक ऐतिहासिक घडामोडी घडताना दिसते. कारण प्रसिद्ध अभिनेता विजय थालापती आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू होती. राज्यपाल विजय थालापती यांना सत्ता स्थापनेपासून रोखतायत का? DMK आणि DIMK हे पारंपरिक विरोधक एकत्र येऊन विजय थालापती यांना अडवणार का, असा प्रश्न उपस्थित राहत आहेत. पण आता या सगळ्यांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण विजय थालापती यांच्या पक्षाला अखेर बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा मिळाला आहे. तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी विजय थालापती यांच्या TVK पक्षाने तब्बल 108 जागा जिंकल्या. मात्र 2 जागांवरून विजय मिळाल्यामुळे एक जागा सोडावी लागणार असल्याचं अंतिम संख्याबळ 107 वर आलं. बहुमतासाठी आवश्यक होतं 118चा आकडा. यानंतर विजय थालापती यांनी काँग्रेसशी संपर्क साधला. राहुल गांधी यांच्या काँग्रेसने 5 आमदारांनी लगेच पाठिंबा दिला. म्हणजे आकडा झाला 112. पण अजून 6 आमदारांची गरज होती. दरम्यान विजय थालापती 2दा राज्यपालांकडे गेले. पण राज्यपालांनी स्पष्ट सांगितलं 118 आमदारांच्या सह्या आणल्याशिवाय सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळणार नाही. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विजय थालापती यांना संधी द्यायला हवी होती असं अनेकांचं मत होतं. यानंतर विजय थालापती यांनी छोट्या पक्षांची चर्चा सुरू केली. CPIचे 2 आमदार, CPIMचे 2 आमदार आणि VCK पक्षाचे 2 आमदार असे एकूण 6 आमदारांचा पाठिंबा त्यांना मिळाला आणि अखेर बहुमताचा 118चा जादुई आकडा पूर्ण झाला. आता लवकरच विजय थालापती राज्यपालांकडे समर्थनपत्र घेऊन त्यानंतर त्यांच्या सोबतीचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे तमिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच DMK आणि AIDMK यांच्या बाहेरचा तिसरा पक्ष आता स्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विजय थालापती यांची लोकप्रियता आणि आक्रमक प्रचारशैली आणि जनतेशी असलेले थेट संपर्क यामुळे त्यांनी अवघ्या काही वर्षात मोठं यश मिळवलं. आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत. ते काठावरचं सरकार किती दिवस टिकणार? कारण फक्त 2 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार धोक्यात येऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विजय थालापती यांचं सरकार तमिळनाडूमध्ये मोठा बदल घडवेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.